या व्हिडिओ नंतर तुम्हाला नॅशनल मॅथ मॅरेथॉनच्या रजिस्ट्रेशनची लिंक अवेलेबल असेल. या व्हिडिओ नंतर आपल्या ग्रुपमध्ये किंवा शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांना समजून व्यवस्थित माहिती भरा, व्यवस्थित लेवल चॉईस करा. हा सिलेबस असेल जो आपला स्टेट साठीचा सिलेबस होता तोच सिलेबस असेल. कुठल्या तरी एका लेवलला तुम्ही ज्युनियर किंवा सिनियर म्हणून एक्झाम देऊ शकतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला लेवल चॉईस सिलेक्ट करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आता फॉर्म कोणी भरायचा, प्लीज इकडे लक्ष द्या. ज्या विद्यार्थ्यांनी स्टेट लेवल दिलेली आहे, ज्या लेवल विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत किंवा जास्त मार्क्स आहेत, सर्वांना आपण नॅशनल लेवल द्यायला आपण परमिशन देतोय. मात्र एक त्याच्यासाठी छोटस एक पहिले समजून घ्या, कोण विद्यार्थी गुगल फॉर्म भरतील. ही गुगल फॉर्म भरताना एक छोटीशी अट आहे, ती व्यवस्थित समजून घ्या. कॉम्पिटिशन मधला हा सिलेबस सांगितला, पुन्हा एकदा बघा. सिलेबस ऑलरेडी स्टेट साठी होता, तोच सिलेबस आहे. याचं पीडीएफ मी पाठवेल, पुन्हा तुम्ही चेक करून घ्या. आता आपण स्टेट लेवल कॉम्पिटिशन घेतोय. स्टेट लेवल कॉम्पिटिशन कधी असणार आहे, कशी असणार आहे, याच्याबद्दल माहिती 5 फेब्रुवारीला असेल. प्रत्येक पार्टिसिपेशनला अशा पद्धतीचं मेडल असेल. पार्टिसिपेशन ब्रेन ट्रेन एज्युकेशनचं त्याच पद्धतीने पार्टिसिपेशन सर्टिफिकेट असेल. आणि त्या दिवशी पार्टिसिपेशन जे विद्यार्थी त्यांचा लर्नची जबाबदारी असेल. लक्ष द्या, प्रत्येक पार्टिसिपेशनला मेडल, सर्टिफिकेट, त्या दिवशी लंच, कारण आपला फुल दिवसाचा प्रोग्राम आहे म्हणून अशा पद्धतीचं आपण आयोजन त्या दिवशी करतोय. क्लिअर आहे? समजलं पार्टिसिपेशनला काय काय मिळणार आहे किंवा काय काय नियोजन आम्हाला ब्रेन ट्रेन एज्युकेशनला करावं लागणार आहे, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. सो पुढचं त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कॉम्पिटिशन दिल्यानंतर आपल्याला जो काही रिझल्ट डिक्लेअर होईल, त्या रिझल्ट मध्ये काही विनर्स असतील विद्यार्थी. त्या विनर्स हे 2022 सालाचं चित्र आहे. त्याच पद्धतीने अशा पद्धतीने आपण ट्रॉफी डिझाईन करतोय 2023 साठी. त्याच पद्धतीने फर्स्ट, सेकंड, थर्ड म्हणजे जे विनर असतील प्रत्येक ग्रुपचे, जे काही लेवल प्रमाणे ग्रुप्स आहेत आपले, त्या प्रत्येक ग्रुपचे जे विनर असतील त्या विनर साठी हे ट्रॉफीज आहेत. त्याच पद्धतीने काही मेरिट होल्डर असतील. विनर नंतर पण काही मेरिट होल्डर असतात. त्या मेरिट होल्डर्सना आपण स्पेशल रेकॉग्निशनचे फर्स्ट, सेकंड, थर्डचे आपण मेडल देणार आहोत. आणि मे बी लकी पार्टिसिपेशनचं एक गिफ्ट आपण बघूया काय आपल्याला नियोजन करता येईल किंवा आपल्याकडे कसा पैसा उपलब्ध होतो त्यानुसार आपण एक सरप्राईज गिफ्ट आपण नियोजन करतोय. ओके, म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये काय काय आपण आयोजन करतोय ते या व्हिडिओ मधून तुम्हाला दाखवतोय. सो पुढचा आपण स्लाइड बघू. टीचरांसाठी निश्चितच टीचर सर्व आपला फॅमिली जो आहे, टीचर फॅमिली, या सर्वांची खूप सारी मेहनत आहे. खूप सारं त्यांनी मेहनत केली म्हणून प्रत्येकाला अप्रिशिएशन करणं आपलं ब्रेन ट्रेन एज्युकेशन फॅमिलीचं कर्तव्य आहे. म्हणून टीचरांसाठी अप्रिशिएशन आहे. बघूया आपल्याला काय करता येईल. आणि कॉम्पिटिशनचा फील फॉर्म कोणी करायचा आहे ते मात्र थोडंसं समजून घ्या. सो विद्यार्थी मित्रांनो किंवा पालक आणि शिक्षकांना या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वजण समजून घ्या की आपण हा सर्व जे नियोजन करतोय कॉम्पिटिशनचं, या कॉम्पिटिशनच्या नियोजनासाठी एक साधारण असा अराउंड जो काही फीज आपण ठेवली पाहिजे होती, एक साधारण 1,000 रुपये असायला पाहिजे होती. पण आपण एक सोशली या गोष्टी सर्व करत असतो म्हणून आपण 70% डिस्काउंट देऊन 25 जानेवारीपर्यंत रजिस्ट्रेशन फ्री ठेवतोय. मात्र 25 जानेवारी नंतर जो कोणी फॉर्म फिलअप करेल त्याला 1,000 पे करावे लागतील. त्याच्या आधी 25 जानेवारीच्या आधी जो कोणी हा नॅशनलचा फॉर्म भरेल त्याला ओनली 300 रुपीज या मोबाईल नंबरवर पे करून त्याचा स्क्रीनशॉटही याच मोबाईल नंबरवर पाठवायचा. गुगल फॉर्म भरायचा. म्हणून मी सांगितलं होतं कोणी गुगल फॉर्म भरायचा, जो आधी या नंबरवर 300 रुपये पे करेल, या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवेल, तोच विद्यार्थी गुगल फॉर्म भरेल. पुन्हा परत क्लिअर करतो, विनाकारण अनवॉन्टेड गुगल फॉर्म भरून अनवॉन्टेड माहिती माझ्याकडे क्रिएट करू नका. जे विद्यार्थी 300 रुपीज पे करतील 25 तारखेच्या आधी, 25 तारखेनंतर पे केले तर 1,000, आणि या नंबरवर पे केल्यानंतर तुम्ही नॅशनलचा गुगल फॉर्म किंवा नॅशनल कॉम्पिटिशनसाठी पार्टिसिपेशनसाठी तुम्ही फॉर्म भरू शकतात. ओके, मला वाटतं सर्वांना माहिती समजली असेल. पालक आणि विद्यार्थ्यांनी पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ समजून घ्यावा आणि विद्यार्थ्यांना माहिती समजून सांगावी. नेक्स्ट बघूया प्लीज.
सो विद्यार्थी मित्रांनो, एक जस्ट मागच्या वर्षी 2022 साली कशा पद्धतीने आपण कॉम्पिटिशन घेतली होती, विद्यार्थ्यांचे ग्रुप्स कसे होते, विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने एन्जॉय केला होता, म्हणून पुन्हा मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना, सर्व पालक, सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थ्यांना आमंत्रित करतो. या मेंटल बरोबर एन्जॉय करूया, स्वतःचं मोटिवेशन करूया, खूप सारं लर्निंग करूया, खूप सारं लर्निंग बरोबर एन्जॉय करूया. आणि नाशिकला या. अजून एक मला बोलताना आठवण आली की विद्यार्थी मित्रांनो, काही बाहेर गावचे विद्यार्थी असतील तर ही कॉम्पिटिशन आपण 2 मोड मध्ये घेतोय. कदाचित मी इथं कुठेतरी प्रेझेंटेशन मध्ये लिहायचं विसरलो. 2 मोड मध्ये घेतोय. जे विद्यार्थी नाशिकला येऊच शकत नाही ते विद्यार्थी पण ही कॉम्पिटिशन देऊ शकतात. त्यांना ऑनलाईन मोड असेल, पण त्या ऑनलाईनच्या मोडच्या विद्यार्थ्यांसाठी मेडल, सर्टिफिकेट आणि लंच बॉक्सच्या ऐवजी त्यांना पोस्ट चार्जेस कदाचित ते लंच घेऊ शकत नाही, पण त्यांचे मेडल्स किंवा त्यांचे सर्टिफिकेट किंवा जे काही त्यांचं सरप्राईज प्राइज असेल ते मात्र पोस्टाने पाठवलं जाईल. म्हणून त्याचे चार्जेस म्हणून प्रत्येकाने 300 रुपीज, ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, या प्रत्येकाने 25 तारखेपर्यंत 300 रुपीज पे करून गुगल फॉर्म भरायचा. त्या पद्धतीने ऑफलाईन आणि ऑनलाईन तुम्ही ऑप्शन चूज करू शकतात. मी असं म्हणेल, सर्वजण नाशिकला या, फिजिकल कॉम्पिटिशन देऊया, खूप सारा एन्जॉय करूया. आणि नाहीच जमलं तर ऑनलाईन फॉर्म भरा. तुमचं मेडल, तुमचं सर्टिफिकेट, तुमचे जे काय प्राइजेस असतील ते पोस्टाने तुम्हाला पाठवले जातील. मात्र हे जे अवॉर्ड्स आहेत हे फिजिकल कॉम्पिटिशन साठी जे विद्यार्थी येतील, जे नाशिक मध्ये येऊन कॉम्पिटिशन देतील त्यांनाच डिक्लेअर होतील, कारण ऑनलाईन मध्ये हे पॉसिबल नाही. क्लिअर करतो परत. म्हणून सर्वांनी यावं. तरी पण ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी मेडल आणि सर्टिफिकेट आहेच, सरप्राईज प्राइज आहे. सर्व शिक्षकांनी नाशिकला यावं. सर्वांनी आपला एक घरचा किंवा आपल्या परिवारातला उपक्रम समून सर्वांनी या पार्टिसिपेशन मध्ये वेळेवर यावं. सर्व वेळ आणि टाइम हे सर्व तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, सर्व जेव्हा सर्वांचं नॉमिनेशन होईल आणि नॉमिनेशन झाल्यानंतर कशा पद्धतीने आपली कॉम्पिटिशन होणार आहे हे सर्व सांगण्यात येईल. मला वाटतं की सर्व माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. मग पुन्हा परत एकदा सर्वांना विनंती करतो की सर्व विद्यार्थ्यांनी स्टेट लेवल नॅशनल लेवल कॉम्पिटिशन साठी यावं. स्टेट लेवलचा तुमचा सर्टिफिकेट आणि रिझल्ट एवढ्या 2 दिवसात आणि तुमचं ई सर्टिफिकेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला जर सर्टिफिकेट हार्ड पाहिजे असेल तर मी तुम्हाला